तर मित्रांनो आपण लाईनीत लागलोय आता. राईन कोणी अंदर किती आहे. नमरू घेतला. अरे दोस्तों देख सकते हो आप, बहुत फॉलोअर्स मिल रहे हैं काका के यहाँ पर. काय झालं माहिती आहे का, शिवभाऊ ठाकरे सोबत आमची अशी भेट झाली डायरेक्ट रोडीज मध्ये. जय महाराष्ट्र मित्रांनो, जय श्री महाकाल, जय श्री महाकाल, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्री महाकाल, जय श्री महाकाल. आता आपण जाणार आहे कोंडेश्वरले. आज आहे शिवरात्री तर आम्ही जाणार आहे कोंडेश्वरले. मस्त पूजा करायला चाललो आम्ही. जिथं आमची इथं कोंडेश्वर आहे तर हे दोघीची गडबड झालेली आहे. कायचे काय तर येईना महाकालचे मी जे उज्जैनहून आणले होते 2 शर्ट ते दोघीने घातलेले. हा जीन्स पॅन्ट घातला नवीन, कपडे घातले. तर मित्रांनो हे बघून किती गडबड झाली जायची. तर चला आपण आज जाणार आहे कोंडेश्वर. आज चलो चलो चलो. हाँ हाँ इकडे चलो 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 बाहर चलो. अपनी गाड़ी किधर है. तर मित्रांनो आपण चला आता जाऊ, कारण की आता गडबड खूप झालेली आहे. कुठे चालली. राशी तू कुठे चालली. हर 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 हर. तर मित्रांनो आम्ही रांगीत लागलेलो आहे. रांग पोंग्या कुठं आहे आणि मंदिर पोंग्या कुठं आहे. मंदिर तिकडे आहे पण रांग इकडे आहे. म्हणजे 2-3 घंटे लागणार आहे रांगीत. तर महादेवाच्या दर्शनाले लोक आज भरपूर आलेले आहे. सकाळीच लागलेल्या लाईनीत. चला मग आता लाईनीत लागून मजा येऊ लाईनीची. आणि इकडे हे गौरी आहे. जय श्री महाकाल, जय श्री महाकाल. मित्रांनो लाईन पाहून घ्या किती लागलेली आहे. आपल्या मागं लाईन आहे आणि शायद 2-3 घंटे लागणारच लाईनीले आपल्याला दर्शन करायला. तुम्हाला दाखवतो मी अजून. मंदिर काय तिथं आहे. मंदिर पाहून घ्या कुठं आहे. मंदिर आहे वरतं महादेवाचं. एक मंदिर आहे खाली. आपल्याला त्या मंदिरात जाणं आहे, दर्शन करणं आहे. पण लाईन पाहून घ्या कुठून आहे. ते लाईन आहे. लाईन पाहून घ्या कुठं बी आहे. हा तिकडे आहे. तर चला मग आता रांगीत लागू आपण. आणि गौरी राशी पण दाखवतो तुम्हाला कुठं आहे. तर त्याला मी खाचा आणला. आता तिथं गौरी आहे. इथं आहे गौरी. उपास आहे म्हणजे उपासाचं घेतलं हिनं. काय उपासाचा घेऊन राहिली. काय घेऊन राहिली. तुझी उपास आहे काय. तर मित्रांनो आता रांगेत लागू आपण. आता पाहू किती वेळ लागला अजून. चला. जय महाराष्ट्र, जय श्री महाकाल. मित्रांनो आपल्याला प्रसाद तर चालू वाटत तुला पाहिजे. चला चला चला. तर प्रसाद भेटलेला आहे रांगेतनी. प्रसाद खाऊ आपण आता. तर इकडे कुरकुरी चालू आहे. तर चला मित्रांनो प्रसाद खाऊ आता. तर मित्रांनो आपण लाईनीत लागलो आहे आता. राईन कोणी अंदर किती आहे. सगळे लाईनीत आहे आपण. आणि पाहू आता. आता 1-1.5 घंटा झाला अजून लाईनीतच होतो. आता माहित नाही किती वेळ लागेल अजून. तर अरे गोल गोल घुमन अजून मंदिरातलं बाकीच आहे. तर मित्रांनो आता दर्शन झालेलं आहे आपलं. आणि प्रसाद भेटला आपल्याला. एक फराळ आहे. फराळी चिवडा भेटला होता. आणि माझ्या संग गौरी पण आहे आणि सीमा. इकडे राशी. राशी फराळाचं काय ना उपास आहे तुला. उपास. जय महाराष्ट्र. उपास आहे तुला. उपास. जय भोलेनाथ. जय भोलेनाथ. जय भोलेनाथ. जय भोलेनाथ. जय श्री जय श्री महाकाल. तर
जय श्री महाकाल. आपण आता महाप्रसाद घेऊ. महाप्रसाद म्हटलं की उपासाचा आहे. आज उपास आहे. मी म्हटलं पाणी घ्यायला का ना. आणि अजून यात्रा बी माझी आहे. तर मित्रांनो आता राशी गौरीचं झालं घुमणं. आता यायचं जायचं जम्पिंग मध्ये. तर हे लई खुशी झाली आहे. राशी नाचो. हे गौरे जय महाकाल. कुठं जम्पिंग जिम्पॅक नाही आपण नाही बसू. हा दादा. मित्रांनो आपण यात्रेतून घेतलेले आहे आता खेलोर भांडणे आणि गौरी राशीसाठी नमरू घेतला. तो दोघीसाठी बी घेतला डमरू. काय घेतला आपण राशी? काय घेतला आपण? काय घेतलं बोल. तर बॉल घेतला मित्रांनो. चला यात्रा झाली खतम आपली. आता घरी चाललो. घे ना. तर मित्रांनो आपली झाली आता यात्रा घुमून. आता चाललो घरी मी. आणि आपली गाडी लावली होती इकडे. तर चला आपण आता अजून तुम्हाला वाटलंच तर मी दाखवू शकतो मी अजून यात्रा घरून येऊन. कारण की स्वरातदा येणार आहे. तर आता पहिले घरी जाऊ आपण. चला भेटू. जय महाराष्ट्र. तो दादा कैसा महसूस कर रहे हैं आप कोंडेश्वर में? कोंडेश्वर में कैसा लगेगा? ये अपने इधर के कोंडेश्वर में आ गए मेले में और लोग मिल रहे हैं जी. अपन भी मिल रहे हैं. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. दादाला भेटणं यार. तू कुठं राहता? आम्ही आलो. आम्ही कॅम्पवरून आलो. अरे तो सारे पासून अरे दोस्तों ये देख सकते हैं आप बहुत फॉलोअर्स मिल रहे हैं काका के यहाँ पर. जितना अपने कोंडेश्वर की यात्रा पूरी ट्रैफिक जाम कर दिया. जहाँ जा रहे वहाँ फॉलोअर्स मिल रहे. ये अपना भाई इड्डू पहचान नहीं इसको. बडनेराचे आहेत. दर्शन करायला आले ते. गाव कोणते ते आपलं? वरुडा. बडनेरा दोस्त वरुडा काय वरुडा. आटला जो असंच योगायोगानं काय झालं तर रोशन भाऊ माहितीये के. का? पाटील नाही रोशन भजन कर. एकदा काय झालं माहितीये का? शिवभाऊ ठाकरे सोबत आमची अशीच भेट झाली. डायरेक्ट ते रोडीज मध्ये याच्यात भेटले. ते रोडीज मध्ये. आता तुम्ही भेटले. तुम्ही पण आता व्हिडिओ रिसेंटली पाहिला मी तुमचा. तुमच्यासाठी खूप खूप माझ्याकडून तुम्हाला शुभेच्छा. बिलकुल. लवकरच तुम्ही तिथं पोहोचा. तुम्ही असं आशीर्वाद पाहिजे. माझे बाबा सोबत होते त्या दिवशी. ते गणपती घेऊन राहिले होते आणि आम्ही त्याला म्हटलं 1 मिनिट एक फोटो देता का? तर म्हणे 1 मिनिट साईडला आले. त्याने दिला. आपला माणूस आहे तर नाही म्हणत. आणि नेक्स्ट टाइम मध्ये डायरेक्ट कुठं होते तुम्हाला माहिती आहे बिग बॉस.